नमस्कार मित्रांनो, डबल ओ अकॅडमीच्या या स्कॉलरशिप सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अजून एका स्कॉलरशिप परीक्षेबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. आतापर्यंत आपण इयत्ता 5वी साठी, इयत्ता 8वी साठी स्कॉलरशिप परीक्षा असते किंवा जी 6वी साठी नवोदय परीक्षा असते, मंथन परीक्षा असेल, अशा बऱ्याच स्कॉलरशिप परीक्षेबद्दल माहिती पाहिली. मग आज आपण NTSE म्हणजे नॅशनल टॅलेंट सर्च एक्झाम या परीक्षेबद्दल माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, ही परीक्षा राज्य स्तरावर तर होतेच, पण राष्ट्रीय स्तरावरही घेतली जाते. मग या स्कॉलरशिप परीक्षेचे फायदे काय, यासाठी पात्रता काय लागते, यासाठी अभ्यासक्रम काय असतो आणि त्याचं माध्यम कोणतं आहे, म्हणजे तुम्ही कोणत्या माध्यमातून हा पेपर देऊ शकता, ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि डबल ओ अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. चला तर मग बघूया नॅशनल टॅलेंट सर्च एक्झाम म्हणजेच NTSE एक्झाम नक्की असते काय. नॅशनल टॅलेंट सर्च एक्झाम, ज्यालाच आपण NTSE अशी एक्झाम म्हणतोय. मित्रांनो, राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा, नॅशनल टॅलेंट सर्च एक्झाम म्हणजेच राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा, ही परीक्षा एक शिष्यवृत्ती परीक्षा आहे जी राष्ट्रीय स्तरावर कौशल्ये, तार्किक तर्क आणि मानसिक क्षमता ओळखण्यासाठी आणि वाढवण्यासाठी घेतली जाते. म्हणजे NTSE ही परीक्षा विद्यार्थ्यांची कॅपेबिलिटी, मग ते कौशल्य असेल, तार्किक तर्क असतील किंवा मानसिक क्षमता वाढवण्यासाठी घेतली जाते. मग ही परीक्षा देताना ह्या परीक्षेचं स्वरूप कसं असतं, तर आता आपण पाहिलं परीक्षेचं नाव काय आहे, NTSE. याचा लॉंग फॉर्म पाहिला तर नॅशनल टॅलेंट सर्च एक्झाम असं या परीक्षेला म्हटलं जातं. याला मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये आपण राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा असंही म्हणतो. मग परीक्षेस पात्र कोणते विद्यार्थी असतात, तर जे विद्यार्थी 10वी पास झालेले विद्यार्थी असतील, ते 10वीचे विद्यार्थी किंवा 10वीत शिकत असतील ते विद्यार्थी NTSE परीक्षा देऊ शकतात. मग या परीक्षेचा स्तर हा राज्य स्तर आणि राष्ट्रीय स्तर, म्हणजे तुम्हाला ही परीक्षा 2 स्टेजेसमध्ये द्यावी लागते. आणि तुम्ही जर ही परीक्षा उत्तीर्ण झालात, म्हणजे NTSE ही एक्झाम उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्याला 2000 रुपये एवढी स्कॉलरशिप दिली जाते. मग बघा, यासाठी पात्रता काय. जसं की आता सांगितलं, तुम्हाला NTSE ही परीक्षा 2 स्टेजेसमध्ये द्यावी लागते. फर्स्ट स्टेज म्हणजे तुम्हाला ती राज्य स्तरावरती द्यावी लागते आणि नेक्स्ट स्टेजमध्ये तुम्हाला ही परीक्षा राष्ट्रीय स्तरावरती द्यावी लागते. मग स्टेज 1 साठी म्हणजे जेव्हा तुम्ही ही परीक्षा राज्य स्तरासाठी द्याल तेव्हा त्यासाठी पात्रता काय आहे, तर विद्यार्थी केंद्रीय विद्यालय, सैनिकी शाळांसह कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेत शिकत असावा. उमेदवाराने 10वी मध्ये 60 पेक्षा जास्त गुण मिळवणे आवश्यक आहे. आता ही झालं राज्य स्तर परीक्षा पात्रता. स्टेज 2 साठी राष्ट्रीय स्तर परीक्षा पात्रता काय आहे, तर ज्या विद्यार्थ्यांनी NTSE परीक्षेची पहिली स्टेज पास केलेली असेल अशाच विद्यार्थ्यांना दुसऱ्या स्टेजच्या परीक्षेला बसू दिलं जातं. म्हणजे तुम्हाला NTSE परीक्षा देऊन स्कॉलरशिप मिळवायची असेल तर 2 स्टेजमध्ये ही परीक्षा द्यावी लागेल. मग स्टेज 1 मध्ये जेव्हा तुम्ही राज्य स्तरासाठी ही परीक्षा देताय तेव्हा तुम्हाला 10वी मध्ये 60% पेक्षा जास्त गुण मिळवणं आवश्यक आहे. आणि स्टेज 2 मधील जर तुम्हाला एक्झाम द्यायची असेल तर त्यासाठी तुम्हाला राज्य स्तरावरची परीक्षा पास होणं आवश्यक आहे. आता अभ्यासक्रम. मग NTSE एक्झामसाठी तयारी करताना कोणत्या विषयाचा अभ्यास करायला हवा, तर जेव्हा आपण NTSE या पेपरचा किंवा या एक्झामचा पेपर देत असू तेव्हा आपल्याला मॅट आणि सॅट असे 2 पेपर द्यायचे असतात. मॅट म्हणजे मेंटल ॲबिलिटी टेस्ट आणि सॅट म्हणजे स्कॉलॅस्टिक ॲबिलिटी टेस्ट. तर मॅट वरती तुम्हाला 100 प्रश्न विचारले जातात आणि ते 120 मिनिटांमध्ये सोडवायचे असतात. सॅट मध्येही तुम्हाला 100 प्रश्न विचारले जातात आणि ते 120 मिनिटांमध्ये सोडवायचे असतात. मग जर आपल्याला NTSEचा अभ्यासक्रम पाहायचा असेल तर आपल्याला मेंटल ॲबिलिटी टेस्ट अँड स्कॉलॅस्टिक ॲबिलिटी टेस्ट या विषयांची तयारी करणं गरजेचं आहे.
आता माध्यम, मग तुम्ही हे पेपर कोणकोणत्या माध्यमातून देऊ शकता? म्हणजे जर तुम्ही मराठी मीडियमच्या स्कूलमध्ये शिकत असाल तर हे पेपर आपण फक्त इंग्लिश मीडियम आणि हिंदी मीडियममध्ये देऊ शकतो. म्हणजे जो विद्यार्थी इंग्लिश मीडियम मधून आहे तो विद्यार्थी हा पेपर इंग्लिश मीडियम मधून देऊ शकतो. जो विद्यार्थी हिंदी मीडियम मधून शिकतोय तो विद्यार्थी हा पेपर हिंदी मीडियम मध्ये देऊ शकतो. म्हणजे NTSE परीक्षेचा पेपर हा आपण फक्त 2 मीडियम मध्ये देऊ शकतो, तो म्हणजे हिंदी आणि इंग्लिश. आता ही परीक्षा देण्याचे फायदे काय? शिष्यवृत्ती परीक्षा, कोणतीही स्कॉलरशिप परीक्षा असो, ती परीक्षा देण्याचा फायदा हा असतो की विद्यार्थ्यांमध्ये डेव्हलपमेंट होते. आता NTSE एक्झाम देत असाल तर या NTSE परीक्षा दिल्यामुळे तुम्हाला प्रायव्हेट सेक्टर किंवा पब्लिक सेक्टर म्हणजे सरकारी नोकरी असेल किंवा प्रायव्हेट नोकरीमध्ये सुद्धा याचा फायदा होतो. स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी जो पाया लागतो तो NTSE एक्झामचा जो आपल्याला अभ्यासक्रम दिलाय त्याच अभ्यासक्रमावरती तो पाया उभारलेला असतो. त्यामुळे NTSE परीक्षा देण्याचे बरेच फायदे विद्यार्थ्याला होत असतात. मित्रांनो, अशा बऱ्याच स्कॉलरशिप एक्झाम विषयी तुम्हाला माहिती हवी असल्यास किंवा त्याचा अभ्यासक्रम जाणून घ्यायचे असल्यास तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर कळवू शकता. आपण स्कॉलरशिप परीक्षेसाठी ऑनलाईन बॅचेसही सुरू करत आहोत. मग या ऑनलाईन बॅचेसमध्ये संपूर्ण विषयाची तयारी असेल, बेसिक टू ॲडव्हान्स असेल, क्लास लाईव्ह प्लस रेकॉर्डेडही तुम्हाला दिले जातील. जुन्या प्रश्नपत्रिकेचा सराव करून घेतला जाईल, फ्री डाऊट सेशन आणि विद्यार्थी पालक मार्गदर्शन अशा सुविधा तुम्हाला पुरवल्या जातील. मग या ऑनलाईन बॅचेस बद्दल तुम्हाला अधिकची माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवरती कळवू शकता. थँक्यू.